तणावग्रस्त नात्यातले म्हणजे नवरा बायको आता आलेले आहेत काउन्सिलरकडे. बघूया. तर बघूया काय. मॅडम, मी खूप आशेने आली आहे आणि आता तुम्ही थांबा जरा. हां, मला सगळं बोलू दे, मग तुम्हाला काय बोलायचं असेल ते ठीक आहे, बोला. ठीक आहे, बोल. हं? मॅडम, प्रचंड तापट माणूस आहे हा. मला खूप त्रास होतो या सगळ्याचा. सतत राग असतो. म्हणजे मला काय काय सोसायला लागतं ना, तुम्हाला विचारही राग करता येणार काय? नाही. थांबा जरा, थांबा. मी बोलतीये ना, थांबा. बोला. हं? इतकं ना म्हणजे विचारायला नको. आणि म्हणून ना मी कितीदा घर सोडून गेले हो मॅडम, पण या माणसाला किंमत म्हणून नाही हो त्याची. आणि हल्ली तर नवीनच चालू केलंय, हेच घर सोडून जातात. अहो, ही काय वागायची पद्धत मग आता झाली. काय तुम्ही नुसतं मुळमुळ थांबा रडणार, आम्ही हो, सांगितलेली एकही गोष्ट थांबा. ऐकणार नाही. अहो, काय करायचं थांबा. काय? त्या बोलतायत ना. हे बघा, बघितलं बोला ना, तुम्ही. म्हणजे मला काय सहन करायला लागतं. मी तुम्हाला सांगते, मी यांना अनेकदा म्हणले की काउन्सिलिंगला चला, काउन्सिलिंगला चला, काही येत नाहीत. आज कसे बसे आलेत, त्यांचं काउन्सिलिंग करून सोडा एकदाचं. बास झालं. काउन्सिलिंगची मला काही गरज नाही. मी सांगितलेलं नीट ऐकलं ना तर काही गरज पडणार नाही काउन्सिलिंगची. तुम्हाला ऐकणार नाहीत कोणाला. त्यांचं ऐका ना थोडं मॅडम, प्लीज. त्यांचा आजच्या दिवसात ना राग गेला पाहिजे. माझा संसार तुम्ही सांभाळा मॅडम. बोला. काय बोलायचं नाहीये. तुला काय जे काउन्सिलिंग करायचं ते करून घे. मी आपला चाललो. हे फालतूपणा करायला वेळ नाहीये. काय माणूस आहे मॅडम, बघा. खरंच काय वागणं आहे हे. म्हणजे हो, इकडे असे वागतात काउन्सिलर समोर, तर तुम्हाला तर काय सहन करावं लागत असेल हो खरंच. म्हणजे मॅडम, तुम्हाला ना विचार नाही करता येणार, माहितीये का. एकटे नाही आहेत, माझे सासू सासरे, माझा दीर, माझी नणंद, सगळे तसेच हो. मला एकटीला किती सहन करायला लागतं मॅडम. मी अगदी समजू शकते हो, मी स्वतः पण गेली आहे ह्यातून. अगदी मी तुमचा त्रास समजू शकते. हां, आणि म्हणूनच मी सांगू का, माझ्या अनुभवावरून सांगते मी. म्हणजे ठीक आहे, तुम्ही मिस्टरांना घेऊन आलात काउन्सिलिंगसाठी, पण ह्या अशा माणसांना काउन्सिलिंगनी काहीही फरक पडत नाही. मी सांगते ना. मॅडम, पण आता मग करायचं काय. अहो, मला सहन करायला लागतं ना. अहो, आपण नाही सहन करायचं, पण आपण काय तो स्वतःसाठी स्टँड घ्यायचा आणि आपल्या आयुष्याचा विचार करायचा. पण मॅडम, तुम्हाला माहितीये, मला कधी घराबाहेरही पडू दिलं नाही हो. एकट्या बाई माणसांनी कुठे जायचं आता. अहो, पण आता नाही चालणार असं. मी म्हटलं ना, मी गेली आहे ह्यातून. आय कॅन टोटली सिम्पथाइज विथ यू. आणि म्हणूनच सांगते मी की तुम्ही वेगळं व्हायचा विचार करा आणि तुमचं स्वतःचं काय ते बघा. वेगळं व्हायचं. हो, तुम्हाला शांतपणे जगायचंय की नाही, हो. या त्रासातून बाहेर पडायचंय ना तुम्हाला. हो. मग तुम्ही तुमचा विचार करा आता. बरं. बापरे. मग आता तुम्ही माझ्याकडे आलाय की नाही. हां, आणि मी म्हटलं, मी माझ्या अनुभवातून सांगते, तुम्हाला हे सगळं जमेल. बरं. तुम्ही एक काम करा, पुढच्या आठवड्यातली अपॉइंटमेंट घ्या. आपण नीट सविस्तर बोलू ह्यावर की तुम्हाला काय कशा पुढे स्टेप्स घ्यायच्यात. परत येऊ. हो हो, पुढच्या आठवड्यातली अपॉइंटमेंट घ्या तुम्ही. हां, बापरे. नाही नाही, मला इतकं आवडलं ते गाणं आणि आय एम जस्ट एन्जॉईंग माय सेल्फ हिअर. नाही नाही, दिस इज अ बिग रिस्क की तुम्ही मगाशी तू काउंटर ट्रान्सफरन्स म्हणालास, काउंटर ट्रान्सफरन्सही होतो. आणि कुठेतरी त्या व्यक्तीला म्हणजे आता त्या दोघांचा एक कंपू तयार झाला. दे आर अ टीम. तो नवरा तर निघूनच गेला, म्हणजे देर इज नो इश्यू. त्यामुळे व्हेर इज द सोल्युशन. द सोल्युशन इज गिवन ॲज अ रेडीमेड आन्सर. डिवोर्स घे, वेगळी हो, मग पुढे काय. सो ह्याच्यामधलं जे जजमेंटल होणं आहे, ॲब्सोल्युटली. म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीचं वागणं हो. हे न पटणार आहे. किंवा त्याने असं वागायला नको आहे. पण काउन्सेलरने ते वागणं आणि ती व्यक्ती याच्यामध्ये भेद करणं जास्त अपेक्षित आहे. कारण पत्नी जेव्हा आहे, तिला तो भेद करता येत नाहीये, येत म्हणून तर नाहीये. ती आली आहे. पण प्रॉब्लेम असा झालाय की काउन्सिलरलाही तो भेद करता येत नाहीये, हां. बिकॉज शी हॅज गॉन थ्रू इट, विच इज फेअर इनफ. पण तिचं ते अनफिनिश्ड बिझनेस अजून राहिलंय त्या काउन्सिलरचं. म्हणजे ती नंतर जे एक्सप्रेशन तिने दिलं की झालं आता माझं आयुष्य एक तर गेलं रसात राहिलं, हिचं पण चाललं. दॅट इज द डेंजर. तू आता अनफिनिश्ड बिझनेस असं म्हणालीस की क्लायंट आपल्याकडे भावनिक दृष्टीने त्यांना जे जे पुस्तक किंवा जो जो चॅप्टर हा नीटपणे बंद नाही करता आला ह्याच्यासाठी ते आपल्याकडे येतात. हो त्यावेळेला काउन्सिलरने स्वतःचे असे चॅप्टर्स हो उघडे केले आणि त्याच्यातून
हा अशा तऱ्हेचा नातेसंबंध मांडला तर त्याचा त्या प्रोसेसमध्ये दोघांना त्रास होण्याची शक्यता जास्त. नक्कीच. आणि जरी समजा तो चॅप्टर उघडून दोघींनी मिळून नाही वाचला, जरी तिने तो आपल्या मनात ठेवला, तरी माझ्या मते इट इज हर रिस्पॉन्सिबिलिटी की हे माझं पण अनफिनिश बिझनेस आहे, मीही अजून ह्या दुःखातनं बाहेर आलेली नाही, आय बेटर रिफर दिस क्लायंट टू समबडी. हा की माझ्या ही नाही हातची गोष्ट, मी अजून त्याच्यात अजून वाहवत जाते त्या भावनांमध्ये, मी कशी हिला म्हणजे एक बुडता दुसऱ्या बुडत्याला आधार देणार, बेटर दॅट आय रिफर. हे पण वाईज स्टेप असू शकतो काउन्सिल. म्हणजेच आपण जसं माझे जे समजा माझ्या कुटुंबामध्ये कुणाला मानसिक त्रास झाला आणि मी या क्षेत्रात काम करतोय, तर माझी भावनिक गुंतवणूक ही त्या कौटुंबिक नात्यामध्ये ऑब्व्हियसली जास्त असू शकते. अशा वेळेला मी त्या व्यक्तीचा थेरपिस्ट होण्यापेक्षा त्या व्यक्तीला योग्य व्यक्तीकडे पोहोचवणं बरोबर. ही माझी जबाबदारी असते. हां, म्हणजे हे तू दुसरा आणखीन वेगळा मुद्दा मांडलास की ही ड्युएल रिलेशनशिप झाली, की मी काउन्सिलर पण आहे, बायको पण आहे, काउन्सिलर पण आहे, आई पण आहे, तर आय बेटर स्टेप अवे फ्रॉम वन. मग अशा वेळेला आपण बायको आणि आई म्हणून तर स्टेप अवे होत नाही, त्यामुळे आपण काउन्सिलर म्हणून स्टेप अवे होतो की माझ्याशी नको बोलू, हे आपण तिराहिताकडे जाऊ. पण इकडे काय झालं, त्या दोघांचं नातं नसून नातं होतं. नातं नसून नातं होतं. हां, आणि त्याच्यातनं एक कोणतरी बाजूला होणं महत्त्वाचं आहे, तर बेटर द काउन्सिलर डज इट. बरोबर बरोबर. म्हणजे सुरुवातीला तो असं ती स्टीम असते, ती 2-3 शिट्या झाल्यानंतर मी म्हणतो की ठीक आहे, तुमचं एकमेकांचं बोलणं झालं असेल, तुम्ही घरी भांडतं ते माझ्यासमोर भांडलात, आता मला कळलं, सॅम्पल मला छान मिळालं आहे. आता जर असं असेल की कोणाचं बरोबर आणि कोणाचं चूक हे जर फाइंड आउट करायला आला असाल तर वी आर नॉट ऑन द सेम पेज. माझं कोणाचं जास्त चुकलं आणि कोणाचं जास्त बरोबर असं पर्सेंटेज पण मला काढायचं नाही आहे. कारण मला माझा रोल मी डिफाईन केला आहे, तुमचा रोल तुम्ही डिफाईन करा. आता माझा रोल हा आहे की मला ऐकायचं आहे आणि मला माझ्यासमोर काउन्सिलर म्हणून माझ्यासमोर एक उद्दिष्ट आहे. ते उद्दिष्ट असं आहे की तुमचा दोघांचा सुसंवाद व्हावा. या पलीकडे माझं काही उद्दिष्ट नाही आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मी कोणाचं जास्त चूक आहे आणि कोणाचं जास्त बरोबर आहे हे मी सांगावं तर मी जज होईन, आणि कोणाचं चुकलं असेल तर त्याला मी पकडून देईन. म्हणजे आयदर मी पोलीस जज असा होऊ शकतो, पण मी तसा नाही. किंवा वकील. मला कोणाची बाजू घ्यायची नाही आहे. ते खूपदा असे लोक सांगतात की मग त्याला सांगा असं. म्हटलं हे बघा, मी डॉक्टर आहे, सायकॅट्रिस्ट आहे, पण मी कुरिअर नाही. इकडचा मेसेज तिकडे पोचवणं हे माझं काम नाही, मी करत नाही. तुमचा संवाद घडवून आणीन. त्यामुळे आपला म्हणजे जेव्हा क्लायंटला कळत नसतं त्या काउन्सिलरने आपला रोल डिफाईन करणं खूप महत्त्वाचं आहे की धिस इज माय रोल आणि धिस इज माय प्रिमाइस. या प्रिमाइसमध्ये मी काम करतो हे तुम्हाला पटतंय का बघा. करेक्ट. आय एम व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट आय एम डुईंग. इफ यू आर नॉट क्लिअर आय एम मेकिंग इट क्लिअर फॉर यू. करेक्ट. आणि म्हणून हे कपल काउन्सिलिंगचं उदाहरण घेतलं आपण, हे खूप छान केलं. कारण माझ्या मते इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टाईप्स ऑफ काउन्सिलिंग टू ॲड्रेस. IPH साठीच मला आठवते, मी एक लेख लिहिला होता बऱ्याच वर्षांपूर्वी की त्या कपल काउन्सिलिंगच्या खोलीमध्ये तिघंच नसतात. त्याच्यामध्ये ती बायको आणि काउन्सिलर ही एक पेअर असते, नवरा आणि काउन्सिलर ही एक पेअर असते, नवरा आणि बायको ही एक पेअर असते, आणि ते ट्रायड असतं. प्लस आत्ता हे जे म्हणाले तसं त्यांच्या डोक्यात जे काउन्सिलरचं इमेज आहे ते पण असतं त्याच खोलीत. तर ते सगळं आधी बाजूला करून मग तुम्ही त्या गाभ्याला हात घालू शकता. एक थोडीशी ऑन निगेटिव्ह नोट, मार्टिन सेलिगमन म्हणून जे आता यू कॅन कन्सिडर ही इज गॉडफादर, ग्रँडफादर ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजी, त्यांनी असं म्हटलं आहे की मी मराठीला काउन्सिलिंग करत नाही. याचं एकच कारण आहे, कारण कोणीही खरं बोलत नाही, आणि खरं कोणी बोललं नाही तर मी काही करू शकत नाही. तेव्हा जेव्हा खरं बोलायला सुरुवात करतील तेव्हा आमचं काउन्सिलिंग सुरू होतं, आणि दोघेही खरे बोलत नाहीत. त्यामुळे मला खरं खोटं शोधायचं नाही. माझ्याकडे विटनेस नाही, माझ्याकडे एव्हिडन्स नाही, प्रूफ नाही, काही नाही माझ्याकडे. फक्त सदिच्छा आहे, आणि ती सदिच्छा मला तुमच्यापर्यंत पोचवायची. हे माझं पटलं तर होय म्हणा, नाही तर तुमचं तुम्ही बघून घ्या. आणि मगाचपासून मी एक एक डेमोग्राफिक फॅक्टर जो आणते ना, तसं एज झाला, पॉवर प्ले झाला, इकडे जेंडरचा पण फॅक्टर येतो. कारण काउन्सिलर इज अ वुमन, मग लगेच इक्वेशन बदलतं.
त्यामुळे दॅट ऑल्सो यू हॅव टू टेक अ लॉट ऑफ केअर ऑफ की बिकॉज आय एम अ वुमन डझंट मीन आय एम गोइंग टू साईड विथ हर. आय एम नॉट गोइंग टू साईड विथ एनीबडी. मला वाटतं काउन्सिलिंग ही तारेवरची कसरत एका बाजूने आहे, म्हणूनच ते शास्त्र आहे आणि ती कला आहे. आणि ज्याप्रमाणे ही कला आणि शास्त्र शिकलेला समजा कसरतपटू असतो, त्याचा परफॉर्मन्स आपल्याला दिसताना सहज दिसू शकतो, पण त्याच्या मागे कौशल्यही असतं आणि त्याच्या मागे एक भावना पण असते, सदिच्छा. तर सदिच्छेच्या पायावरती उभं असलेलं कौशल्य हे काउन्सेलिंग असं आपण म्हणूया.